अजून नवीन कामवाली का बरं नाही आली? इतका वेळ झाला. विचारू का सासूबाईंना आली होती का म्हणून? कोणाची वाट पाहून राहिली तू? हां, बरं झालं तुम्हीच विचारलं. इथे एक नवीन बाई आली होती का? नवीन बाई म्हणजे कोण? यांनी एक कामवाली पाहिली होती, ती येणार होती. सुभद्रा नाव आहे तिचं. कुठे राहते? कोणती सुभद्रा बाई? मला नाही माहीत कुठे राहते तर. यांनी चालली होती, आज येणार होती ती कामाला. ते चंदाच्या घराकडे राहते ते तर नाही होते सुभद्रा. ते करते हे काम एखाद्या वेळेस. हो असेल. मग काय झालं? काही नाही झालं. विचारून पहा रागवलेच ते पाठव डबल. आली कोण नाही म्हणून. मी तुला म्हणत होती मी इथं बसली आहे तर कापकूप करायचं असं काही तर आणून दे. कायची करतं भाजी तर आणून दे. इथं कापाले काही असं काम तर नाही. नाही, ती नवीन बाई येणार आहे ना, तीच पूर्ण काम करणार आहे. स्वयंपाकही करणार आहे का? हो करेल ना स्वयंपाक. त्या बाबाले फक्त चंदाशिवाय कोणाच्या हातच आली नाही. स्वयंपाक काही करायला लावू नको. कोणतेही काम सांग तू पण स्वयंपाक तू कर. का बरं? ती पण एक बाईच आहे तर. जास्तीचं भाषण काही देऊ नको. चुपचाप स्वयंपाक कर. त्या बाबाला आवडत नाही ह्या गोष्टी. नाही तर बाकीच्या कामालाही ती लिहू नाही देणार. एकच लावलं चंदा चंदा. ती काय स्वच्छ राहते बाकीच्या कशाच राहते का? ते काही जास्तीच्या गोष्टी सांगू नको. जा स्वयंपाक कर. कोणती बाई आहे आली तर मी आवाज देईन. जा मग तुम्हीच भाजी करून घ्या, मी पोळ्या करील. तू काय मावर हुकूम नको पहिलू. जा स्वयंपाक कर. तेच पदरावाय का? येऊ दे तिले. करते हिचे कामं ते. मी येते का ते आता? ते तर चार घरची एक काम करणारी बाई आहे. पसंत आलं तर करते, नाही तर करतही नाही. ते चंदाच्या जागेवर येते तरी का थर्राव येते मला ना. कसं काय हो म्हणलं कोणी नाही गेले तिनं. रीता, ए रीता, का बरं आवाज देऊन राहिला? मी काय म्हणतो तुले, चांगली ते बरबटीचे दाणे आहे त्याची चांगली रसाची भाजी कर. कोड्डू कोड्डू नको करू काहीच. त्याला तर ग्रेव्ही लागते. हो रसालीच ग्रेव्ही म्हणते ना, ग्रेव्हीलेच रसा म्हणते. तर कर चांगली. जा. आणखीन काही सांगतो मग. आणखीन काही तर हे सुभद्रा अजून कामवाली का बरं नाही आली? माझी सासू माझ्या डोक्यावर चढून राहिली. ग्रेव्हीची भाजी कर, असं कर तसं कर. यांची नोकरी नसती गेली ना तर मी इथे एक दिवस राहायला तयार नव्हते. पण तिथे तरी राहून काय आहे? इथे इतक्या सुख सोयी आहे, इतकं मोठं घर, इतकं सगळे. इथेच मी आता ॲडजस्ट करते, इथेच राहते. ग्रेव्हीच्या भाजीसाठी काय काय वापरते मी तर टमाटर कांदाच वापरते. आणखीन काहीतरी माझी सासू तर काहीतरी वेगळं वापरते. छान ग्रेव्ही करते. मी आली त्या दिवशी चंदाने किती छान भाजी केली होती. तसं नाही करेल माझी सासू. तिथूनच तिला हकलून लावेल. मी पण बसू का तिथेच? मला तिथं बसू पण देणार नाही. स्वयंपाक करायला लावला. एक वेळा बाहेरून बघूनच येते आणखीन. हे स्वयंपाक खोलीत नाही आहे. गेली कुठं? येते म्हटलं मी भाजी पोळ्या कर. गेली गायब कुठं आहे? इथं येऊन का उभी आहे हे? आणखीन रस्त्याकडे काय वाट पाहून राहिली? रीता, मी तुला काय इकडे उभं राहायची ड्युटी दिली का? तुम्ही माझ्या मागेच उभी होते का? तिथे मागं उभी नव्हती. स्वयंपाक खोलीत पाहिलं तू पत्ता नाही दिसला. मी तुला दांडे साफ करून देणार होते. तर कोणाला पाहून राहिली इकडे? काही नाही, मी नवीन ते सुभद्रा तिला पाहायला आली होती. येईन का ते अंधार? सांगणार होती मी तुले. अर्धा तास स्वयंपाक कर आता. झाला तर बरं. चालली आणखी इकडे बाहेर कुठे गेली आहे पाहायला? मग आता जीव होती का? आलीच नाही पाहिजे इथे. इले आदरच लागली पाहिजे चांगली. तरी बाहेरचं झाडझुडी मीच केली. मशीनमध्ये कपडे बी लावून देतो. आणि इले काय करायचं आहे पण नाही. कुठून आला रे राघवतो? काही नाही, मी शेतातून आलो. तू तर कधी जात नव्हता शेतात, आता कसा जाऊन राहिला? एक मिनिट बस बरं इथं. मला तुला काही विचारायचंही होतं. काय विचारते आई आता? बोल ना आई. ये ना बस ना पहिले. बोल ना आई. मग मुद्द्याचं बोलतो. पहिले मला एक सांग, तर सुभद्रा त्या चंदाच्या वस्तीत राहते. तिला बोलावले कोण गेलतं सांगाले? तू गेलता का? हो आई, हिच्याकडून कामच नव्हतं होत. चंदा तर येऊन नव्हती राहिली म्हणून मी पाहायला गेलतो. तर ते हो म्हणे आली नाही का अजून? आजपासून येणार होती का? हो आजपासून येतो म्हणे. आली नाही का अजून? नाही ते तर नाही आली. मग ते कामाचं सोड, जाऊ दे.
पण मला एक सांग का तू एवढे दिवस तू कधी राहत नाही, काय कारण आहे ते मला चांगल्याने सांगत तू आता. तिला काय एवढी गरज येऊन पडली कामवालीला सांगायची? तिने तर म्हटलं असतं गाडी चाल, गावाला चाल, पण ते राहून राहिली. काही नाही काही कारण आहे, मला तू पहिले खरं खरं सांग. काय सांगू आई, आता खरंच सांगतो. मुली काढलं नोकरी, नाही गेली नोकरी. 3 महिने झाली. तर मी 2 महिने केले प्रयत्न. तर माही होतं मापाशी 2 महिन्याचं खाण्यापिण्याचं पूर्ण पैसे असले. हे तर माहिती आहे कशी उडाऊ आहे तर. मग काही भागलं नाही, म्हणून आम्ही मग म्हटलं चाल गावले जाऊ. आता मी प्रयत्न करून राहिलो, पण काही जमून नाही राहिलं. खूप कंपनीतले काढले. हे कारण आहे वाटते. मी विचारच करून राहिली, ते बाबाही विचार करून राहिले. काही ह्या तर कधी राहत नाही. राहायला तर ह्या तर सुनबाई ते 1-2 दिवसच्या वर तयार होत नाही. आता कशी काय राहून राहिली? हे सगळं खरं केव्हा सांगणार आहे तू बाबाले? 1-2 ठिकाणी केले मी प्रयत्न, म्हटलं जमून जाईन तर सांगायची गरजच नाही पडणार. पण अजून जमलंच नाही. आई तूच काहीतरी करून सांगजो, मी नाही सांगू शकत. बाबाले खरंही सांगितलं असतं तर काय झालं असतं? आत्ता समजलं सगळं. का काहून ती बाई पाहून राहिली, काय कसं आता पूर्ण लक्षात आलं. मला एक सांग, तुला राहायचं आहे तर हे अशी काहून वागते? आई तूच तिला जागेवर आणू शकतो, माझ्याकडून पूर्ण सूट आहे. मी आणू शकतो ना तिला जागेवर? मग सांग, तू काही बोलशील नाही ना मधात? नाही आई, मी काही बोलणार नाही. फक्त थोडंसं सोडून नाही केली पाहिजे, एवढं नको बोलू. सोडून जाईन तरी कुठं रे? बिन मायबापाची पोरगी आहे ना, तुलाच पसंत आली ती. पण आई तिले आई वडील नाही तर तिचा काय गुन्हा? होतं आम्हाला तसंच वाटलं ना, काय तिचा गुन्हा. पण ते कशी डोक्यावरून हात फिरवते. एवढे दिवस जलत्या लग्नाले, अजून काही लेकरा बाळाचं नाव नाही, काहीच नाही. आम्ही तरी चूप आहे. ती बिचारी मोठी सून एवढी चांगली, तर तुला भाऊ दिल्ली थोडीशी आम्हाला कमी शिकली होती, तर चांगली वाटली दिल्ली त्याला करून. तर तो अडाणी आहे म्हणून तिच्याकडे लक्षात देत नाही. कशी राहायची तिला तिचं माहीत बिचारी. हे पाहिजे हवाई सुंदरी शिकली सवरली आहे म्हणून काय झालं? आई ते बिन माय आई वडिलांना वाढलेली पोरगी आहे, काका काकूच्या घरी राही, म्हणून तिच्यावरचे संस्कार झाले नाही ना. तर तेही बरोबर आहे म्हणा, पण तू तिला डोक्यावर जास्त बसवलं आहे. काय करून राहिली ते रीता? सांगितलं तिला भाजी पोळ्या करायला, बरबड्या देण्याची भाजी कर म्हणलं चांगली रश्याची. माहीत नाही काय करून ठेवते तर. आई स्वयंपाक झालाय, या जेवण करायला, बाबाले बोला. बापा कसा लवकर स्वयंपाक झाला? ही नाच कसा केला? काय माहीत, बरबडी खिचडी बरबडीची भाजी आणि खिचडी केली का आता? केलं असं नाही करते ते, फक्त ती अल्लालीपणा करते, नाही ते बी फास्टपणा करू शकते. चल आई जेवण करायला. लवकर केला आज स्वयंपाक? हो लवकरच केला मी. काय काय केलं? कुकरची वाफच जाऊन राहिली. कोण वरम भात काढायचा आहे का? नाही आई, मी वरम भात नाही केलाय. मी ना तुझी दाणे होते ना, त्याचा मस्त मी भात केलाय. काय रे राघो, मी आईले भाजी पोळा सांगितला तर हिनं भात करून ठेवला. काय रीता तुला ऐकायला नव्हतं आलं का? ऐकायला आलतं, पण मीच हलकंसं जेवण केलं. माझी तब्येत खराब झाली आहे, हलकंसं जेवण करायला. काल नव्हते का बाबा म्हणत होते अजिंठ्यासारखं वाटते, म्हणून मी म्हटलं मसाले भातच करतो. छान बरबड्या दाण्याचा भात केलाय मी. काय बोलू तुला आता? सांग राघू, आता काय करू? आई तुला जे वाटते ते कर. काय करायचं आहे तुम्हाला?